ड्रीप मधून जर लागवडीचा वापर केला, खतांचा वापर केला, ऊस लागवडीवरती जो आम्ही खतांचा खर्च करत असतो तो 50% कमी येतो। दोन ऊसांमधला अंतर ज्या पद्धतीने आहे त्याच्या आधारे आपण ड्रीप इन्स्टॉलमेंट करावं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण ऊस लागवडीमध्ये ड्रीप वापरत असाल तर आपण ड्रीपचा वापर पाणी देण्यासाठी आणि त्याच्यासोबत ड्रीप मधून लागवडी देण्यासाठी करू शकता। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ड्रीप मधून जर लागवड दिला तर खूप छान पद्धतीने लागवडीचा रिझल्ट येतो। तर आपण ज्यावेळी ड्रीप ऊस लागवडीमध्ये वापरत असाल, दोन ऊस रोपांमधला अंतर जो आहे तो व्यवस्थित ठेवावा। कारण ज्यावेळी तुम्ही दोन ऊस रोपांमधला अंतर व्यवस्थित ठेवाल त्या पद्धतीने आपण ड्रीपची व्यवस्था करून घ्यावी। तर 2 फूट अंतर असेल तर आपण जे ड्रीपची पाईप वापरतो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 2 ऊस रोपांमधला अंतर व्यवस्थित ठेवला की आपल्याला ड्रीप वापरणं खूप सोपं जातं। तर आपल्या 2 ऊस रोपांमधला अंतर 1.5 फूट असेल तर आपण 1.5 फुटाची ड्रीप आपण वापरावी। 1.5 फूट 2 होल मधला अंतर 1.5 फूट असलेली ड्रीप आपण वापरावी। त्यानंतर 2 फूट जर असेल आपल्या 2 रोपांमधला अंतर तर आपण 2 ड्रीप होल मधला अंतर 2 फूट असेल त्या पद्धतीने आपण ती ड्रीपची लॅटरल आपण वापरावी। पहिली लागवड कोणती सोडावी हे खूप महत्त्वाचं आहे। तर ड्रीपला आपण एक टाइम टेबल करून घ्यावं। ड्रीप डोस देत असताना आपण वेळोवेळी ड्रीप डोस देत गेला तर आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। त्यासाठी आपण काय करावं की प्रत्येक 10 दिवसाला आपण एक ड्रीपचा डोस द्यावा। 10व्या दिवशी हा पहिला डोस द्यावा। तर ड्रीप मधून आपण 10व्या दिवशी कोणता डोस द्यावा, तर पहिल्या डोस मध्ये आपण काय करावं, 200 लिटर बॅरल घ्यावं, त्याच्यामध्ये 2 किलो 19-19-19 हे वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर घ्यावं। त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो घ्यावं। त्यानंतर 1 लिटर ह्युमिक ऍसिड आपण ते वापरावं। हे सर्व मिश्रण आपण काय करावं, 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावं। त्यानंतर आपण ड्रीप मार्फत ते ऊसाला द्यावं। तर हा पहिला डोस होता। तर पहिल्या डोस मध्ये ह्युमिक ऍसिड वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लावण झाल्यानंतर आपण हा पहिला डोस 10व्या दिवशी देणार असतो। त्या कारणाने आपण ह्युमिक ऍसिड वापरल्याने ऊसामध्ये मुळ्यांची संख्या खूप छान पद्धतीने होते। त्याच्यासाठी आपण पहिल्या लागवडीच्या डोसमध्ये ह्युमिक ऍसिड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ड्रीपचा टाइम टेबल जो आहे प्रत्येक 10 दिवसाला ठेवावा। आपण लावण केलेल्या 10व्या दिवशी हा पहिला डोस देत आहे, त्यानंतर आपण 20व्या दिवशी ह्या पद्धतीने 10 दिवसाला आपण ड्रीपचा डोस द्यावा। तर हा होता पहिला ड्रीपचा डोस। तर ह्या पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये ड्रीप असेल, हा डोस सोडल्यानंतर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। हा डोस आपण ट्राय करून बघा। एकदा तुम्ही हा डोस सोडून बघा, आपल्याला त्याचा रिझल्ट 5 दिवसात आपल्याला त्याचा रिझल्ट येतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।